नमस्कार. मी आज मंडणगड पंचायत समितीमध्ये आलोय. जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे आहेत, उपजिल्हाध्यक्ष संजय आखाडे आहेत, जिल्हा सचिव माजी नगरसेवक सचिनजी गायकवाड आहेत, सचिन संवादकर आहेत आणि तुमचं तालुका अध्यक्ष नवजोत जोड आहे आणि महापरळ कुंभारवाडीतले कुंभारवाडी येथील सगळे ग्रामस्थ आहेत. मुद्दा असा आहे की या वाडीमध्ये जवळजवळ 2023 पासून जलजीवन मिशनची योजना सुरू आहे आणि जलजीवन मिशनची योजना अतिशय बोगस पद्धतीने त्या ठिकाणी केलेली आहे. ज्या ठिकाणी उद्भव नव्हता त्या ठिकाणी उद्भव दाखवून कोरडी वीट खणण्यात आली आणि शासनाच्या कुठल्याही निकषात नसताना आडवं बोर मारून पलीकडच्या दूषित पाण्याच्या कुंडामधून तलावामधून, ज्या तलावामध्ये मगरी आहेत, जे रोज तिथे कुत्रे खातात, कोंबड्या खातात, तिथलं दूषित पाणी त्यांनी त्या विहिरीत घेतलेलं आहे. ग्रामस्थ वारंवार सांगत असताना देखील त्याला दुर्लक्ष केलं गेलं. तिथल्या जवाथे मॅडम आहेत, त्या अतिशय बेजबाबदार आहेत. त्यांनी आजची बैठक ठरलेली असताना देखील इथून पळ काढला. त्यांच्या इंजिनियरकडे इस्टिमेट नाही. या इस्टिमेटमध्ये कुठेही आडवा बोर बनावा अशी कुठलंही इस्टिमेट मंजूर नव्हतं. तरी देखील बेजबाबदारपणे दूषित पाणी त्या ठिकाणी घेऊन या ग्रामस्थांना ते पाणी पिण्यासाठी भाग पाडतात आणि योजना ताब्यात घ्यावी यासाठी भाग पाडतात. परंतु आज आम्ही सगळे ग्रामस्थ इथे आलो, व्हिडिओशी भेटलो आणि त्यांना या सगळ्या परिस्थितीचं गांभीर्याने दखल घ्यायला सांगितलेलं आहे. आज त्यांनी तो प्रस्ताव बनवून नवीन विहिरीचा सीओकडे पाठवणार असं आम्हाला त्यांनी वचन दिलेलं आहे. परंतु येत्या 15 दिवसामध्ये या संदर्भात ठोस कार्यवाही झाली नाही तर मात्र महापळचे आमचे कुंभारलीचे सगळे ग्रामस्थ आणि महाराष्ट्रामध्ये माणसे ना याच पंचायत समितीसमोर आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू आणि शासनाला भाग पाडू. या संदर्भातल्या अशा बोगस या मंडणगड तालुक्यामधल्या ज्या योजना आहेत ती सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशा पद्धतीची आमची मागणी असेल. येत्या 15 दिवसामध्ये पुन्हा आम्ही या ठिकाणी येऊ आणि यांना धडा शिकवू. धन्यवाद.